हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत तांदूळ कुजऱ्याची भाजी. तर इथे घेतलेली आहे ती भाजी मी निसून पूर्ण स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता याला करून घ्यायचं आहे आपल्याला बारीक चॉप. तर बारीक चॉप पण करून घेतलेली आहे मी. एकदम बारीक बारीक चॉप करायचं आहे, आपल्या मनावर आहे ती. आणि त्याच्यानंतर मी एका साईडलाच लसूण सोलून घेतलेला होता. आणि त्याच्या लगेच मिरच्या ज्या आहेत ते मिरच्या घेतलेल्या होत्या 4-5. आपण साधा रेड चिली पावडर असतं, म्हणजे लाल मिरची जी असते त्याच्यामध्ये पण हे पूर्ण भाजी करू शकतो, पण मी 2 मिक्स टाकलेलं होतं. तर इकडे साईडला जे आहे ते लसूण आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं होतं. तर भाजी पूर्ण कट करून माझी झालेली होती बारीक बारीक. आणि आता गॅसवर ठेवलेली होती कढई, मोठी कढई ठेवलेली होती, कारण भाजी टाकताना खूप जास्त क्वांटिटीमध्ये असते, पण नंतर खूप थोडी होते, पण ते हलविताना अवघड होतं आपल्याला, म्हणजे पूर्ण मिक्स करता येत नाही भाजी. तर तेल टाकलेलं होतं मध्ये. तेल चांगलं गरम झालं की लगेच मध्ये मोहरी टाकली. मोहरी चांगली तडतड द्यायची आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, मोहरी चांगली तडतडली की कोणत्या पण भाजीला किंवा कोणत्या पदार्थाला चांगली टेस्ट येत असते. लगेच ते मध्ये पेस्ट टाकलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकून वाटून घेतलेलं होतं. ते चांगलंसं थोडंसं गोल्डन ब्राऊन झालं की लगेच त्याच्यामध्ये टाकलेला होता मी कांदा पण चांगला फ्राय झाला की लगेच मीठ टाकलेलं होतं मी रेड चिली पावडर. त्यानंतर थोडीशी मध्ये हळद टाकलेली होती आणि चवीनुसार मीठ टाकलेलं होतं. आणि ते पण चांगल्या प्रकारे जे आहे ते फ्राय करून घेतलेलं होतं. आणि ही भाजी तुम्ही कधी ट्राय केली का, किंवा तुम्ही कधी ही भाजी खाल्ली का? तर ते मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आता हे सगळं जे आहे ते मसाले मी टाकून घेतलेले आहे. त्या भाजीमध्ये जास्त काही मसाले पडत नाहीत, आपले रेग्युलर जे मसाले असतात तेच पडत असतात. तर याच्यामध्ये लगेच सगळी जी आपली जी भाजी आहे तांदूळ कुजऱ्याची ते पूर्ण ॲड केलेली आहे भाजी मी. आणि थोडं थोडं जे आहे ते हलवत जायचं आहे, कारण स्टार्टिंगला खूप क्वांटिटी असते, पण नंतर ती भाजी आहे थोडं थोडं तेच पाणी सोडत असते. त्याच्यानंतर ती भाजी एकदम कमी होऊन, जसं मेथीची भाजी वगैरे होते, मेथीची भाजी, पालकची भाजी तशीच. तर आता हे थोडं थोडं करून जे आहे ते हलवून घेतलेलं आहे मी. आणि आताच पहा, भाजीची क्वांटिटी आहे जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे. आता थोडीशी भाजी शिजत आली की त्याच्यानंतर मग टाकलेलं आहे शेंगदाण्याचं कूट. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. थोडंसं दरदरच हे केलेलं होतं मी, वाटलेलं होतं, जास्त की बारीक पण नाही जास्त मोठं पण नाही. तर ते टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आणि 1-2 मिनिट भाजी चांगली अशी फ्राय होऊ द्यायची किंवा भाजू द्यायची. आणि आपली भाजी जी आहे ते एकदम रेडी आहे. नक्कीच मला सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली, किंवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू अशाच पुढच्या